कृपा करालती थोडी पाया पडलो बराडी तुका मनी देवा प्रेम भातुकी पाठवा पाया पडलो बराडी कृपा करालती थोडी पाया पडलो बराडी थोडा इकडे कमी करा आणि बेस कमी करायला ठरवलं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नगरेश्वर मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताह शिवकथा कीर्तन काकडा आणि सलग तिसरं वर्ष आहे। आजच्या दिवशी ही कीर्तनाची सेवा नगरेश्वराच्या मंदिरामध्ये नगरेश्वराच्या कृपेने तर कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनी असे असणारे तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग। परमात्म्याला ओळखता आलं पाहिजे। परमात्मा पाहायची गोष्ट नाही, ठीक आहे। देव दिसत नाही तर देव जाणून घ्यायचा। जाणणं आणि पाहणं याच्यामध्ये खूप फरक आहे, ठीक आहे। देवाला जाणल्यानंतरच आपण खऱ्या अर्थानं जगामध्ये देव पाहू शकतो, आपल्यात देव पाहू शकतो। पहिली गोष्ट बाहेर देव नाही हे बुद्धीला आपण ठामपणे सांगितलं पाहिजे की देव बाहेर नाही। देव आपणात आहे शिर झुकोनिया पाही तुझ्या माझ्या जळ देही देव भरोनिया राही देव आभाळी सावरी। चराचरातला परमात्मा ओळखण्यासाठी संत कृपा महत्वाची। हा अभंग तुकाराम महाराजांनी भगवान परमात्म्यासोबत केलेला संवाद आहे। तुम्ही विश्वनाथ दिनरंग मी अनाथ। आणि आजचा दिवस म्हणजे पर्वकाळ आहे महाराज। आणि हा पर्वकाळ आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर या पर्वकाळाचा आपण पुरेपूर फायदा घेतला पाहिजे असं तुकाराम महाराज म्हणतात, ठीक आहे। समचरण सरोजम सांद्रनीलाबुदाभम जगननिहित पानिम मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंजधरम कजनेत्रम सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा कुरु प्रथमं बोला दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळ तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी 3 शिरे 6 हात 3 शिरे 6 हात दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया
आवडता विषय काकडा आहे माझा बरं का. सकाळी काकडा झाला, दुपारी शिवकथा झाली आणि आता कीर्तन म्हणलं की आवाज आला, थोडा ताण येणार आणि उद्या सकाळी काल्याचं कीर्तन. आवजी बैठो यादवजी. तर येणाऱ्या 2 तासामध्ये आपण चिंतन बघूया. तर परमात्मा बाहेर नाही की नाही. हळद कुंकू वाहून उदबत्ती लावून जर देव भेटला असता तर खूप सोपं झालं असतं. आणि हा एका जन्माचा प्रवास नाही आहे की नाही. भक्ती ही एका जन्माची नाही, एका जन्मामध्ये परमात्मा प्राप्त होत नाहीत, हेही तेवढंच ठाम आहे की नाही. मानव जन्म ज्या ज्या वेळेस आपल्याला भेटेल त्या त्या वेळेस आपण भक्ती केली पाहिजे, तेही संताच्या संगतीमध्ये. शास्त्राप्रमाणे शास्त्र जे सांगते की सगळ्या संतांनी सांगितले की देव बाहेर नाही, देव आपल्या आत आहे. मग आत जाण्यासाठी काय करावं लागेल महाराज. कारण देवाशी जर संवाद साधायचा असेल तर अगोदर देवाला ओळखलं पाहिजे. देवाला ओळखण्यासाठी देव कुठं आहे हे कळालं पाहिजे. देव कुठं आहे हे कळाल्याच्या नंतर तिथपर्यंत जाता आलं पाहिजे महाराज. ज्ञानेश्वर महाराज देवाला बोलतात, तुकाराम महाराज देवाला बोलतात आहे की नाही. परे ही परते बोलणे खुंटली वैखरी कैसे निसांगे. पाया पडू गेले तव पाऊलची नदीसे उभा की स्वयंभू से. कानडा हो विठ्ठलू कर्नाटक तिने मजला आणि परमात्म्याचा वेध लागल्यानंतर आपण असे बसत नाही महाराज. आपले चेहरे असे राहत नाहीत है की नाही. आपल्या चेहऱ्यावर तेज येते महाराज, डोळ्यामध्ये तेज येते, वाणीवरती तेज येते. वाणीवर एक जबरदस्त सरस्वतीचं असं वलय निर्माण होते महाराज. आणि जीवनामध्ये फक्त आणि फक्त आनंद राहतो. आम्ही इतके दिवस पंढरपूरला गेलो, पांडुरंगाला पाहिलं. इतके दिवस आम्ही नगरेश्वरामध्ये आलो, नगरेश्वराचं दर्शन घेतलं. परमात्म्याचं दर्शन घेतल्यानंतर काय होत असते तुकाराम महाराज सांगतात. अनंत जन्माचे विसरल दुःख, अनंत जन्माचे विसरल दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता तुझे मुख पांडुरंगा. अनंता जन्मीचे विसरलो दुःख, आता तुझे मुख पांडुरंगा, आता तुझे मुख पांडुरंगा, आता तुझे मुख पांडुरंगा. अनंत जन्माचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. अनंत जन्माचे दुःख आहे महाराज, ते आपण विसरून जातो. मग पांडुरंगाच्या मंदिरामध्ये पंढरपूरला जाऊन हे दुःख आमचं नाही विसरलं, नगरेश्वराकडे पाहूनही आमचं दुःख नाही विसरलं. अर्थात आम्ही देवाला नाही पाहिलं आहे की नाही. आणि भगवंताला पाहण्यासाठीच फक्त हा स्पेशल मानवाचा देह आहे. याच्यामध्ये समजा सवलत दिली आहे की नाही, साडीचा सेल लागते, कपड्याचा सेल लागते, तर सवलत असते ना. तसं परमात्म्याने, शास्त्रांनी, साधू संतांनी सवलत दिली की संसार करत करत तुम्ही हे करू शकता इझिली, काय अवघड जाणार नाही आहे की नाही. संसार करत करत भगवान, उलट जे संसार करत करत ज्यांनी भगवान परमात्म्याची प्राप्ती केली त्यांच्या घरी तर परमात्मा नांदला, त्यांच्या घरी येऊन काम केलं. मग असं काय केलं त्यांनी की संसार करत करत भगवान परमात्म्याची प्राप्ती केली. फक्त मुखामध्ये त्यांच्या नामस्मरण होतंय की नाही. महाराज म्हणतात, नांदे तया घरी
दैवत पंढरीचे धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार। संसार तर इत्यंभूत जगातले सगळे लहान लेकरापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत संसार नाही करू शकत, पण परमार्थ लहान लेकरापासून ते म्हाताऱ्यापर्यंत करू शकतात। सर्व समावेशक असा परमार्थ आहे महाराज। आणि कलियुगामध्ये सोपं करून ठेवलं साधू संतांनी। आपल्यामध्ये भगवान परमात्मा बघण्यासाठी काय करावं लागेल तर जे पात्र आहे, नदी समुद्राला जात असताना स्वतःचं पात्र वाढवते, जशी जशी ती समुद्राकडे चालली तसं तसं तिचं पात्र मोठं होते, व्हावंच लागते, कारण समुद्रामध्ये समाविष्ट व्हायचे। आमची पात्रता, आमचं जे पात्र आहे ते आम्ही वाढवत नाही महाराज। दुःख आल्यानंतर परमात्म्याची एक इच्छा असते की माझ्या भक्ताचं पात्र वाढलं पाहिजे, सहन शक्तीचं पात्र वाढलं की परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग मोकळा होतो। पण एखादं दुःख आल्यानंतर आम्ही स्वतःचं पात्र वाढवत नाही महाराज, एवढंसं तोंड करून बसतो। हे दुःख का दिलं, पण त्या दुःख देण्याच्या मागचं भगवान परमात्म्याचं कारण काय तर आपलं पात्र वाढलं पाहिजे। सहनशक्ती सहन करता आलं की सहनशक्तीचं पात्र वाढते महाराज। ज्ञान प्राप्त केल्यानंतर ते जर जिरवलं तर ज्ञान त्याचं पात्र वाढते महाराज। नामस्मरण न चुकता जर आपण केलं तर नामस्मरणाचं पात्र वाढते। असं ते पात्र वाढवत 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 एवढी पवित्रता येते, कारण देह पवित्र होणं महत्वाचं आहे, बुद्धी पवित्र होणं महत्वाची। आपला देह अगोदर आहे की नाही, हा देह म्हणजे काय एकनाथ महाराजांनी वर्णन करून सांगितलं। वरल्या अळीला तुम्ही सावध राहावे, वरल्या अळीला, वरल्या तिजला तुम्ही साधा मग पडेल पुढे, तिजला तुम्ही साधा चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे, चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे। पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा वरल्या अळीला तुम्ही सावध राहावे, वरल्या अळीला। प्रत्येक घाण वस्तूवर असेल, चांगल्या वस्तूवर असेल आळ्या असतात, हे की नाही। कापसावरची आळी, सोयाबीनवरची आळी, आपल्या घरामध्ये आळ्या निघतात, तसं आपल्यामध्ये सुद्धा आळ्या आहेत की नाही, आहेत ना सगळ्यामध्ये? पाहिल्या का तुम्ही? पण आहेत ना, आहेत असं 100% तुम्हाला वाटते का की आपल्यामध्ये आळ्या आहेत? कोणाकोणाला नाही वाटते? तांदुळात नाही, आपल्यात। तांदुळाचा विषय नाही घ्यायचा, आपल्यात आळ्या आहेत का? अस्पष्ट नाही सांगायचं, स्पष्टता। 100% आपल्यात आळ्या आहेत की नाही? ज्या अर्थी संत सांगतात त्या अर्थी आपल्यामध्ये आळ्या आहेत। 4 प्रकारच्या आळ्या आहेत। वरल्या अळीला तुम्ही सावध राहावे, वरल्या अळीला। पुन्हा म्हणले मधल्या अळीला एक बायको फिरे, मधल्या अळीला। 4 आळ्या आहेत। आळी म्हणजे शरीर, या शरीराला संतांनी आळी म्हणलं। अशी आळी अशी रेंगत असते, तसं हे शरीर म्हणजे आळीच आहे ना, ती अशी जमिनीवर रेंगते आणि आपण 2 पायावर चालतो। 4 प्रकारचे शरीर आहेत आपल्याला, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण शरीर। वरची आळी जी आहे हिच्यावर भरोसा करायचा नाही, हिच्यानं परमार्थ 100% होईल याची गॅरंटी नाही। पण मधली जी आळी आहे, सूक्ष्म शरीर आहे आपलं,
शरीर, श्वास, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि आत्मा. आत्म्याच्या अलीकडे 6 स्टेप येतात. या 6 स्टेपनी जात असताना सगळ्यात अगोदर लागते शरीर, त्याच्यानंतर मन, त्याच्यानंतर बुद्धी, त्याच्यानंतर चित्त, त्याच्यानंतर अहंकार आणि त्याच्यानंतर मग आत्मा. एवढ्याला क्रॉस करून तिकडे जायचं. तर याच्यामध्ये महत्वाचं दुसऱ्या वाक्यात सांगितलेलं आहे, मधल्या आळीला एक बायको फिरे. तर मधलं जे सूक्ष्म शरीर आहे त्याच्यातला महत्वपूर्ण पॉइंट म्हणजे बुद्धी आहे. बुद्धी ही चित्ताची बायको आहे. तर त्या चित्ताच्या बायकोला पकडून राहायचं आपण, बुद्धीला पकडून राहायचं. बुद्धीच भगवान परमात्म्याची प्राप्ती करून देते. बुद्धी जर असेल तरच भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. महाराज एका केशवराजे सकल सिद्धी, एका केशवराजे सकलाचे एका केशवराजे सकलाचे एका केशवराजे बुद्धीचे भगवान नाही एका केशवराजे एका केशवराजे सकला सिद्धी, एका केशवराजे सकला सिद्धी. बुद्धीचे भगवान नाही बुद्धीचे वैभवान्य नाही तुझे, एका केशवराजे सकल सिद्धी. आपली बुद्धी स्थिर राहत नाही. यावर सांगतात किंबहुना जयाची मती स्थिर. मती स्थिर राहत नाही आपली. मंदिरात बसलो की बस असं वाटतं की देव कळाला होता. महाराजांनी जे सांगितलं ते बरोबर आहे. आता घरी गेले की तसंच करायचं. किंबहुना जयाची मती स्थिर, आपली बुद्धी स्थिर राहत नाही. आणि ज्ञानोबा म्हणतात की बुद्धी जर आपली भगवान परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर राहिली तर आपलं कामच झालं. महाराज एवढी खटाटोप एवढी भक्ती कशासाठी करायचं, तर हे जे चक्र मागे लागलं आपल्या जन्म आणि मृत्यूचं, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, 4 प्रकारचे दुःख आपल्या मागे लागले. आज महाशिवरात्र आहे म्हणून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. उद्या दुर्गादेवी बसली की महाकाली महाकाली महाकाली. अजून कोणता देव? गणपती आला की मग गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. नेमकं देवाला कळालं पाहिजे की तुम्ही मरत असताना कोणता देव यावा. ते म्हणजे सगळे देव कन्फ्यूज मध्ये राहतात. त्याचंही नाव घेतलं, याचंही नाव घेतलं, एकही देव येत नाही तशानं. बुद्धीचे वैभवान्य नाही म्हणून देव नाही कळाला आम्हाला. देव देत असतो तो देव, घेत असतो तो जीव. परमात्मा कधी काही घेत नाही आणि जीव कधी काही देत नाही. जीव फक्त घेत राहतो आणि परमात्मा फक्त देत असतो, देत असतो. दिव्यत्व ज्याच्याकडे आहे तो देव आहे. आणि देव एकच आहे की नाही. गतिर्भरता प्रभू साक्षी. या जगाचा मालक फक्त आणि फक्त एक आहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विना जीवा सुख नावे, तेने विना जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे. परमात्मा एकच आहे. मग भगवान परमात्मा समोर प्रगट झाल्यानंतर परमात्म्याचं नाव काय आहे? परमात्मा तर एकच आहे. पण देवाच्या समोर उभं टाकून देवाला संवाद करण्याची पद्धत तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ,
कराला ते तोडी कृपा कराला ते तोडी फार सुंदर तुकाराम महाराज या अभंगाच्या द्वारे सांगतात की परमात्मा विश्वाचा नाथ आहे, जगाचा मालक आहे आणि जगाचा मालक एकच आहे. अनेक भगवान परमात्म्याचे नाम आहेत, ठीक आहे ना, पण परमात्मा एकच आहे, ठीक आहे ना. एकच वस्तू आहे पण तिला नावं अनेक आहेत, ठीक आहे ना. एकच स्त्री आहे पण तिला नाव आहेत. तिला कोणी मावशी म्हणते, कोणी काकू म्हणते, कोणी आत्या म्हणते, कोणाची पत्नी आहे, कोणाची आई आहे, पण स्त्री एकच आहे. तसं परमात्मा एकच आहे. एकच शक्ती आहे त्या भगवान परमात्म्याची आणि ती शक्ती समोर येतो तुकाराम महाराजांच्या. परमात्मा समोर असल्यानंतर उभं कसं टाकावं, परमात्म्याला मागण्याची पद्धत कशी आहे. दीन रंक मी अनाथ, 3 शब्द वापरले तुकाराम महाराजांनी की परमात्म्याच्या पुढं आणि संताच्या पुढं आपण दीन झालो पाहिजे. दीन म्हणजे गरीब नाही, दीनता म्हणजे गरीब नाही महाराज. दीन दुर्बळ हे तर आपण आहेच, दुर्बळ आहे ना आपण. ज्या माणसाचं मन भक्ती करत असताना 5 मिनिट सुद्धा चालू शकत नाही, त्याचं मन दुर्बल आहे, त्याचं मन पांगळ आहे. पांगुळा झालो देवा म्हणजे काय, हातपाय तुकाराम महाराजांना नव्हते का, होते, पण माझं मन भक्ती करत असताना स्थिर राहत नाही. 5 मिनिट जास्तीत जास्त नामस्मरण. मी मुलांना विचारतो, बाबा तुमचं अभ्यासामध्ये किती वेळ लक्ष राहते, इमानदारीनं सांगा. तर लहान लहान लेकरांचा मी ज्यावेळेस अभ्यास घेतो ना, म्हणजे कोर्स घेतो, तर ते म्हणतात की 5 मिनिटाच्या वर आमचं मन लागत नाही अभ्यासामध्ये. तसं माळ घेतल्यानंतर, डोळे झाकल्यानंतर किती वेळ आपलं मन लागते त्या नामस्मरणामध्ये, किती वेळ लागते, लागत नाही महाराज मला. त्याचं कारण काय असेल, या मनाला सवय नाही आपल्या. लेकराला LKG UKG काय असते ना, ते त्याच्यामध्ये पाठवत असताना आपल्याला सॉक्स घालावं लागते, त्याला आपणच त्याला बूट घालतो, आपणच त्याचे कपडे घालतो, आपणच त्याचं दप्तर भरतो, आपणच ते पाठीवर घेतो, आपणच त्या लेकराला पाठीवर घेतो. ऑटोपर्यंत आपणच जातो, त्याला दाबून दडपून त्याला जर आपण ऑटोत टाकू लागलो ते पाय आपल्याकडे करते, हात सोडत नाही. केवढी परेशानी. पण एवढं करून आपण त्याला ऑटोत टाकतो, 5 मिनिट तिथेच उभं टाकतो आपण. किती रडते ते लेकरू. आल्यानंतर तिथे जाऊन उभं टाका. असं होतं का तुमच्या वेळेस? कस काय कडे. जे लेकरू शाळेत जाताना रोज रडत होतं, तेच लेकरू जर मॅट्रिकला गेल्यावर रात्री 12 वाजेपर्यंत अभ्यास करायला, तर आई म्हणते की बाबा झोप आता, 12 वाजले, सकाळी लवकर उठून अभ्यास कर. का? कारण त्याला सवय लागली महाराज, त्याच्या अभ्यासाची त्याला गोडी लागली. तसं आपलं मन भक्तीमध्ये रमत नाही, तर याला हळूहळू गोडी लावावं लागते महाराज. परमात्म्याला विनंती करतात तुकाराम महाराज, देवा माझे मन तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. बोला
व्यसनी पडूने दे संसार व्यसनी पडूने दे देवा माझे मन लागो तुझे चरणी 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 देवा माझे देवा माझे आता आपलं म्हणून देवाला काय विनंती करायची काय? हे आपला मोबाईल आहे ना, या खिशात ठेवायचा का इथं ठेवायचा आपल्या मनावर आहे. देवाला काय विचारा, देवा मोबाईल कुठं ठेवू? तसं देवा माझे मन माझं मन आहे ना, मग देवाला विनंती करायची काय गरज आहे? मन काय बाहेर ना आपल्या जवळ आहे. देवाला तुकाराम महाराज विनंती करतात का? कारण भगवान परमात्म्याच्या कृपेशिवाय आपलं मन सुद्धा भगवान परमात्म्याकडे आकर्षित होत नाही महाराज. आणि परमात्म्याची कृपा कधी होते? पराकोटी जर आपण नामस्मरण केलं तर. किती? एक माळ नाही, दररोज स्नान केल्यानंतर जर एक माळ जपली आणि आपण जर म्हणलो की नित्यनेमानं महाराज मी माळ जपतो, 10,000 जप कमीत कमी केला पाहिजे. आणि ज्यांना सुना आल्या त्यांनी 25,000च केला पाहिजे. काय कामच नसते ना तुम्हाला. सुना आणल्याच याच्यासाठी की सुखाची प्राप्ती व्हावी. किती धावपळ होती सुना आणायची. आल्या ना आता ज्यांना सुना आल्या त्यांनी 25,000 जप, पण ज्यांना नाही आल्या ना त्यांनी 10,000 जप करायचं कमीत कमी. मी रोज 50,000 केला म्हणून सांगायला तुम्हाला, स्वतः केलाय आणि त्याच्याशिवाय काहीच नाही. मला या टाळ्याचा आनंद नाही. बघा तुम्ही केला पाहिजे. तुमच्या आयुष्यामध्ये नामस्मरण महत्वाचं. बरं 10,000 जप करण्यासाठी किती वेळ लागते? 1 तास फक्त. तुम्ही मापलंच नाही अजून, मोजलंच नाही अजून, फक्त 10,000. बापरे, पण 10,000 जप व्हायला किती वेळ लागते? फक्त 1 तास. सवय नसेल तर 1 तासामध्ये 5 ते 7,000 जप सहज होते महाराज. जास्तीत जास्त 1.25 तासामध्ये आपल्याला 10,000 जप होते. असं करत 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 आपल्याला त्याचं प्रमाण वाढवायचं. मग चालता हसता बोलता. साखर आहे ना, साखर समजा भांडणं व्हायला एकमेकाची, आपण जोरजोरात बोलायलो आणि त्यावेळेस जर साखर खाली तर कशी लागते? रडत रडत खाल्ली तर, भांडत भांडत खाल्ली तर गोडच लागते ना ती. तसं परमात्म्याचं नाव कसंही घ्या, भांडताना सुद्धा घ्या, कसं बी घ्या, भगवान परमात्म्याचं नाव परिणाम करणार. म्हणजे का एक सांगतो का, भगवान शंकर परमात्मा असतील, पांडुरंग परमात्मा असतील, भगवान परमात्म्यामध्ये जेवढी ताकद आहे त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त ताकद भगवान परमात्म्याच्या नावात आहे. देव काही करू शकत नाही, पण भगवान परमात्म्याचं नाम, देवापेक्षा जास्त शक्ती भगवान परमात्म्याच्या नामात आहे महाराज. गगनाहुनी वाढ
थिअरी आहे. थिअरी म्हणजे डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर एक स्क्रिप्ट लिहून देतो, गोळ्या लिहून देतो आपल्याला, ही सकाळी घ्या, ही दुपारी घ्या, ही संध्याकाळी घ्या. ती स्क्रिप्ट म्हणजे गोळ्या नाहीत. मेडिकलला जावं लागते, ते गोळ्या आणावं लागतात, घरी आल्यावर ते गिळावं लागतात. तसं कीर्तन हे स्क्रिप्ट आहे, फक्त घरी गेल्यावर ह्याला गिळावं लागते. कीर्तनाला गिळता की नाही तुम्ही? कीर्तन जर नाही गिळलं तर काही फायदा नाही. कीर्तनाला गिळता आलं पाहिजे. ज्ञान गिळुनी गावा गोविंदुगा. टाळा टाळी लोपला अंगांगी मुलाला चंद्र ओग भगिताची अंजला ज्ञान गिळुनी गावा गोविंदुगा. टाळा टाळी लोपला अंगांगी मुलाला चंद्र ओग भगिताची दीन रंक मी अनाथ आहे. ठीक आहे ना, एका झटक्यात सांगितलं महाराज, मी दीन आहे, काही नाही माझ्याकडं. सर्व असून काही नाही म्हणणं ही कृपा आहे भगवान परमात्म्याची. मी कशाचा मालक नाही. करोडो रुपये असतील तरी आपले नाहीत अशी जाणीव होणं ही कृपा आहे भगवान परमात्म्याची. 5-6 माझ्याकडे गाड्या येतात, 4 पोरं डॉक्टर येतं, पण हे सगळं माझं काही नाही याची जाणीव होणं म्हणजे भगवान परमात्म्याची कृपा, ती दीनता. दीन म्हणजे गरीब नाही, तर आहे ते माझं नाही याची जाणीव होणं म्हणजे दीनता आहे. आणि तुकाराम महाराज इथं त्या शब्दाचा वापर करतात. दीन रंक काय माझ्याकडं, माझे श्वास सुद्धा माझे नाहीत. ठीक ना, श्वासोश्वास आपले नाहीत. गॅरंटी नाही की मध्ये गेलेला श्वास बाहेर येईल. रंक आहे, गरीब आहे मी. किती गरीब आहे, माझा श्वास सुद्धा माझा नाही. आणि अनाथ आहे. कोण आहे माझं इथं? आपण म्हणतो ना देवाला, तुम बिन और न दूजा आस करू मैं जिसकी ओम जय जगदीश हरे. नुसतं म्हणतो आम्ही आरती. काका हाय, मामा हाय, पोरं आहे तर 4, असं आहे तसं. फक्त देवाला म्हणायचं दाटुकुटूचं खोटं खोटं, पण भक्त खोटं खोटं म्हणत नाहीत. आहे की नाही, खरं खरं म्हणतात. जनाबाई खरं खरं देवाला म्हणते. माय बाप बंधू भगिनी तुमा सखा चक्रपाणी. माय बाप बंधू भगिनी तुमा सखा चक्रपाणी. सर्वस्व तू आहेस देवा. आणि भगवान परमात्म्या सोबत जर असं कनेक्ट आपलं संबंध झाले महाराज, हे कशामुळे, तर मी अनाथ आहे, तुमच्याशिवाय मला कोणी नाही. परमात्म्याने विचारलं, महादेवाने विचारलं. तुकाराम बघा, तुकाराम महाराजांना भामरा माळावर दत्तप्रभूने भेट दिली होती, भगवान शंकर परमात्म्याने भेट दिली होती, आदिदेवांनी भेट दिली होती. प्रत्येक देवाने तुकाराम महाराजांना विचारलं की ठीक आहे, नेमकं तुमचं म्हणणं काय आहे, तुम्हाला काय म्हणायचं. तर महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात म्हणतात, कृपा कराल ते थोडी, 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 कृपा कराल
कृपा कराल ते थोडी पाया पडलो बराडी. मागत असताना माणसाची सवय की थोडं पाहिजे है ना, जास्त मागत नाही आपण देवाला. व्यवहारात सुद्धा एखाद्या घरी काही मागायचं असेल थोडं काय म्हणतो, पहिला शब्द काय असते आपला, थोडं, थोडी पेन द्या म्हणतो. आता थोडी कशी द्यायची, तोडून द्यायची का, थोडी पेन द्या, थोडी गाडी द्या. थोडी गाडी म्हणजे काय, सवय व्यवहारामध्ये थोडं म्हणायचं. मागत असताना पहिला शब्द थोडी. माणसाचा स्वभाव देवाला माहित आहे. देव माणसाने जरी देवाला ओळखलं नाही तरी देव माणसाला ओळखतो. अजून सुद्धा कलियुगामध्ये प्रकृतीमध्ये सगळे पशु पक्षी सगळे मर्यादेमध्ये आहेत. बघा, भगवान रामप्रभूचं नाव आहे मर्यादा पुरुषोत्तम, आणि भगवान शंकर परमात्म्याचं आराध्य दैवत आहे रामप्रभू. 24 तास कैलास पर्वतावर बसून भगवान रामप्रभूचं चिंतन करतात. आराध्य दैवत आहे भगवान परमात्म्याचं. ठीक आहे, मर्यादा नाव आहे समोर देवाच्या. जेवढे मोठे लोक असतात ना ते मर्यादेमध्ये असतात, कितीही मोठे असो. लिमिटेड कंपनी सुद्धा, एखादी कंपनी मोठी असेल तर त्याच्यासमोर नाव असते लिमिटेड, मर्यादित. पशु पक्षी मर्यादेमध्ये येतं, वारं मर्यादेमध्ये, समुद्र मर्यादेमध्ये, सूर्य मर्यादेमध्ये की नाही. सूर्य मर्यादेमध्ये आहे. 1 इंच जर सूर्य खाली आला तर आपण थंडीने मरून जाऊ सगळेजण एकाच दिवसात, अर्ध्या घंट्यात. 1 इंच जर वर गेला तर थंडीने मरून जाऊन, 1 इंच खाली आला तर आपण करपून जाऊ, असं भाकर भाजल्यासारखी. पण तो मर्यादेमध्ये, फक्त मर्यादा सोडली माणसाने, आणि हे देवाला माहीत होतं. पण तुकाराम महाराज त्या गटातले नव्हते, हे की नाही. कारण अगोदर स्पष्टीकरण केलं की मी दीन आहे, मी अनाथ आहे. आणि हे बोलत असताना भाव परमात्म्यापर्यंत जात असतो. जसं की आई आणि लेकरू असते ना, 3 महिन्याचं लेकरू आईला बोलते ना आई लेकराला बोलते, दोघायलाच कळते फक्त. हो, बरं, पोट दुखायला तुझं, ते घरातल्या एकालाही कळणार नाही, त्या पोराच्या बापालाही कळत नाही, पण आईला नेमकं कळते आणि त्या लेकराला बी कळते. ते लेकरू बी नाक फुगू फुगू बोलते आईला. मग आईनं जर समजा त्याला काम करत असताना पाळण्यात टाकलं तर आई काम करते, घरामध्ये स्वयंपाक करते, जे काही काम करत असेल. अर्ध्या तासाने ते लेकरू उठलं तर आई जिथं काम करायली, समजा स्वयंपाक करायली, तिथून आवाज देते, हो बाळा आले आले, म्हणजे की ते लेकरू शांत होते. 10-15 मिनिटं वाट पाहते. ते 3 महिन्याचं लेकरू, ती आईचा आवाज त्याला कळतो, त्याचा आवाज आईला कळतो, बस विषय संपला. तसा भक्ताचा आवाज देवाला कळतो, देवाचा आवाज भक्ताला कळतो, विषय संपला. पुन्हा 15 मिनिटांनी ते आवाज काढते. यावेळेस आई 2दा म्हणते, आले आले. पहिले 1दा म्हणते, नंतर 2दा म्हणते. पुन्हा 15 मिनिट काम करते. 3ऱ्या वेळेस लेकरू आवाज काढते. आई 4दा 5दा म्हणते, आले 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 आले. ते त्याला वाटते आता आले नाही, गेले नाही, आता थांबायचं नाही. आणि आईला बी कळते आता मी किती जरी आले आले म्हणले तरी लेकरू थांबत नाही. त्याच्या आवाजावरून आईला कळते की आता माझं लेकरू थांबत नाही. तसं परमात्म्याला कळते. आपले जे शब्द आहेत, शब्द हा बहुसार उपकाराची राशी, मनोनी चालविला मागे येतील त्या. ज्ञानवराय म्हणतात, बिंब तरी बिचके वडे
परिप्रकाशासी त्रैलोक्य थोकडे. सूर्य एवढा आहे पण त्याचा प्रकाश जसा जगामध्ये तसा शब्द जरी एवढसा असला तर त्या शब्दाचा गर्भित अर्थ भगवान परमात्म्यापर्यंत जात असतो. देवापर्यंत आपला आवाज गेला पाहिजे. ती कोमलता, ती दीनता आणि ती भाव भगवान परमात्म्यापर्यंत गेला पाहिजे. आई झाल्याशिवाय आई कळत नाही. किती जरी आपण आईचं वर्णन केलं, आई माझी प्रेमाचा सागर आहे, ठीक आहे ना. आई नाही कळणार. आई कधी कळल? स्वतः आई झाल्यावर आई कळेल. स्वतः बाप झाल्याशिवाय बाप कळत नाही आणि स्वतः संत झाल्याशिवाय संत कळत नाही. विठ्ठल समोर आहेत ही फक्त नामाची शक्ती. तुकाराम महाराज नाम काय करत नाही महाराज, मृत्यूला सुद्धा टाळतो. आज महाशिवरात्र आणि भगवान शंकर परमात्म्याचा श्रेष्ठ मंत्र महामृत्युंजय मंत्र. ओम त्र्यंबकम यजामहे हा मंत्र कोण तयार केला माहितीये? तुम्ही केला. मंत्र कोण तयार केला? महामृत्युंजय मंत्र कोणी केला? हा, मार्कंडेय ऋषीने केला. याचे जनक कोण आहेत? मार्कंडेय ऋषी. मार्कंडेय ऋषीचे आई वडील बी संत होते, ऋषी होते. संतती नव्हती म्हणून भगवान शंकर परमात्म्याकडे श्रावण महिन्यामध्ये एक तपश्चर्या केली महिन्याची. त्याच्यामध्ये भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि मार्कंडेय ऋषीच्या वडिलांनी विचारलं की देवा मला संतती नाही, काहीतरी कृपा करा. संतती नाही आणि संतती आहे, ज्यांना संतती आहे त्यांना विचारा की तुम्ही सुखी आहेत का आणि मग संतती मागा. असणारे बी दुःखी आहेत, नसणारे बी दुःखी आहेत महाराज. कारण एखाद्या जी गोष्ट आपल्याकडे आहे ना त्याच्याकडे मन जात नाही, जी गोष्ट आपल्याकडे नाही ना त्याच्याकडे मन जात. ज्या कलरची साडी घरी आहे ना दुसरा कलर तिकडे आपल्याला ओढत असते. भगवान शंकर परमात्म्याने सांगितलं की अज्ञान समजा साधारण जर समजा संतती पाहिजे असेल तर 100 वर्ष आयुष्य आणि ज्ञानी मुलगा पाहिजे असेल तर 16 वर्ष आयुष्य. काय देऊ सांगा? काय द्यायचं सांगा तुम्हाला? मार्कंडेय ऋषीच्या वडिलांनी सांगितलं की मला 16 वर्षच मुलगा ज्ञानी पाहिजे. ठीक आहे. आणि मग कालांतरानं मुलगा झाला महाराज. 15 वर्ष आश्रमात शिक्षण घेतलं, ज्ञानाची प्राप्ती केली. 1 वर्ष राहिलं फक्त. 15 वर्ष ज्ञान प्राप्त करून वापस आले. आई वडील नाराज होते. आता 1 वर्ष राहिले, काय करावं? दोघांचे चेहरे पडलेले. विचारलं मार्कंडेय ऋषीने की काय झालं तुम्हाला? सांगावं लागलं महाराज. भिवू नका तुम्ही. भीतो कोण? की नाही, ज्यानं नामस्मरण केलेले तुका म्हणे ताळा त्याची होय अवकळा. ज्याचा ताळा बरोबर नाही तो भीतो, ज्याचा हिशोब बरोबर आहे महाराज त्याला भ्यायची गरज नाही. रात्री 12 वाजता ते वही फेकते, पेन फेकते, बघ हिशोब काय आहे ते. आपल्याला हिशोब आणखीन माहित नाही आपला. परमात्मा एक एक क्षणाचा हिशोब घेणार आहे आपला. असं आहे. तुला 16 वर्ष आयुष्य भगवान शंकर परमात्म्याला मीच मागितलं होतं की ज्ञानी मुलगा द्या, तर देवाने सांगितलं होतं की 16 वर्ष आयुष्य असेल ज्ञानी मुलासाठी. ह्याच्यासाठी एवढं कशाला घाबरता म्हणे आई बाबा? चिंता करू नका. बघा, संकट आल्यानंतर जर आपण घाबरलो तर रस्ते बंद होतात आणि संकट आल्यानंतर जर आपण धैर्य धरलं आपण तर मार्ग हजारो असतात महाराज. एकच आहे, बुद्धी फिनिश होऊन जाते घाबरलो की आपण. बुद्धिनाशात प्रणश्यती. बुद्धी काम करत नसली की माणूस आत्महत्या करत असतो. बुद्धी चालली पाहिजे. बुद्धीला कधी लॉक करायचं नाही. संकट आल्यानंतर दुसऱ्याला विचारायचं नाही, स्वतःच विचार करायचा. दुसऱ्याला विचारतो म्हणजे आपली बुद्धी काम करून झाली, आपली बुद्धी लॉक झाली महाराज. स्वतः विचार केला महाराज. आणि विद्वान होते, अनेक शास्त्राचं ज्ञान होतं, त्याचे शब्द जमा करून एक मंत्र तयार केला, महामृत्युंजय मंत्र. बघा, मंत्रामध्ये ताकद आहे. जसं की रामकृष्ण
बोला. हरी नाही हो, हो हो म्हणायचं, हा नाही. रामकृष्ण हरी तुम्ही 10 जन्म घेतले तरी देव भेटणार नाही, हा नाही हो. इथं तर प्रॉब्लेम आहे. शब्दाचा उच्चार महत्वाचा आहे. उच्चार जर आपण बरोबर केलं तर देव फार जवळ आहे. रामकृष्ण हरी. दिगंबरा दिगंबरा की दिगंबरा काय म्हणायचं? डमरूचं का दवतीचं? हा हा दिक अंबरम यस्य दिगंबरम. काही लोक दिगंबरा डमरूचं म्हणतात. मग ओम नमः शिवाय का असं ना, हा बी म्हणता आला पाहिजे. उच्चार बरोबर असेल तर आपले 7 चक्र फिरत असतात शरीरातले आणि त्याची ऊर्जा तयार होते. आणि पॉझिटिव्ह ऊर्जा तयार झाली की आपलं मन सात्विक होते आणि मन सात्विक झालं की आरामशीर स्थिर होते आणि मन स्थिर झालं की महाराज आपण आत्म्याकडे आपला प्रवास सुरू होतो. मन स्थिर केलं आणि हा मंत्र तयार केला नवीन महाराज. बघा निर्मिती तयार केली, निर्मितीच केली महाराज. निर्मिती सुद्धा करता आलं पाहिजे. शेतकरी फार सुंदर निर्मिती करतो. पेरत असताना तो ब्रह्मदेव होतो, त्या पिकाचा सांभाळ करत असताना शेतकरी विष्णू होतो आणि पीक काढत असताना तो भगवान शंकर परमात्मा होतो. सुंदर दृष्टांत आहे शेतकऱ्याचा. तिनेही आपल्याला जमले पाहिजे. निर्मिती जमली पाहिजे, सांभाळता आलं पाहिजे आणि त्याचा विनाशही करता आला पाहिजे. तेही सहजतेनं जप केला महाराज. आणि यमराज आले. यमराज आल्यानंतर भगवान परमात्मा साक्षात तिथं आले. यमराज वापस गेले आणि भगवान शंकर परमात्म्याने वरदान दिले की अजूनही जर कोणाचा ऍक्सिडेंट झाला असेल, कोणी दवाखान्यात असेल, कोणी अधांतरी समजा मृत्यूच्या खाईमध्ये असेल आणि हा जर जप केला दिवा लावून महादेवाचा महामृत्युंजय जप, तर त्याचं आयुष्य वाढते. हे वरदान मार्कंडेय ऋषीला भगवान शंकर परमात्म्याने दिलं. नामात एवढी ताकद आहे. नामाच्या बळावर भगवान परमात्मा समोर आहेत. शास्त्राप्रमाणे पाया पडलो. बराडी म्हणजे 2 महिन्याचं लेकरू समजा आई 2-3 तास बाहेर गेली आणि घरात आल्यानंतर पळत जाते रांगत रांगत आणि आईला घट्ट पकडते. त्याचं विश्व म्हणजे आई आहे. लेकराला बाकी काहीच माहित नसते. 2 महिन्याच्या लेकराला एकमेव या जगामध्ये कोणी असेल तर तो आई आहे. तसं त्या पद्धतीचं मी आलिंगन देऊन तुम्हाला तुमच्या पायावर मी आलिंगन दिलेलं आहे. काय फक्त थोडी कृपा करा. थोडी कृपा करा म्हणल्यावर देवानं थोडंसं तोंड असं थोडंसं, जास्त नाही, थोडंसं असं छोटं केलं. छोटं केल्याबरोबर तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हणतात, ओ काय उले तुम्हा पास काय उले देवानं लहान तोंड करावं असा देव नाही, पण मागणारी व्यक्ती खूप मोठी आहे ना. आणि मागणारी व्यक्ती मोठी असल्यामुळं नेमकं सांगता येत नाही की काय मागतील ते. ज्यांना मागण्याचं ज्ञान आहे अशी व्यक्ती मागत आहे. ज्यांना मागण्याचं ज्ञान नाही ते काही मागतील, संसारातल्या गोष्टी मागतील. पण तुकाराम महाराज आहेत. तुकाराम महाराज संसारातल्या गोष्टी मागत नाहीत. उलट तुकाराम महाराजांनी काय केलंय, संसाराच्या नावे घालवली
संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. संसाराच्या नावानं आम्ही कधीही शून्य करू शकत नाही. उलट एकावरचे शून्य वाढवतो आपण संसारात, आहे की नाही. पण तुकाराम महाराजांनी एकावरचे शून्य वाढवलं नाही, आहे की नाही. ते तुकाराम महाराज होते महाराज, आहे की नाही. आता कलियुगात देव भेटतो का? यस, आत्ताही देव भेटतो. आत्ताही देव तयार आहे. देव भेटायला तयार आहे, फक्त आपली पात्रता करायचं काम आहे. आणि आपली स्वतःची पात्रता करणे मीन्स भक्ती करणं. भक्ती करणं म्हणजे का नुसती हळद कुंकू वाहणं का? स्वतःला पात्र भगवान परमात्मा आपल्या हृदयात येण्यासाठी स्वतःला पात्र करणं म्हणजे भक्ती आहे. स्वच्छता करायची आतली सगळी आपल्या, आणि स्वच्छता झाल्याबरोबर भगवान परमात्माला निमंत्रण द्यायची गरज नाही. परमात्मा येतो. शबरीनं निमंत्रण नाही दिलं होतं, परमात्मा आले होते. प्रल्हादांना निमंत्रण नाही दिलं होतं, परमात्मा आले होते. तसं आपल्याकडे देव आणि संत शोधू नका. मला संताची भेट घ्यायची बिलकुल नाही, मला देवाची भेट घ्यायची बिलकुल नाही. देव शोधल्यावर भेटत नाही, संत शोधल्यावर भेटत नाहीत. पण देव आणि संत आपल्या जवळ येतील. आपण एकच काम करायचं, आवडी अनंत साऊंड सिस्टम साठी एकदा टाळी वाजवा. 50% काम हे साऊंड वाल्याचं असते. खरंच सुंदर, कारण जे शब्द आहेत तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचं मेन काम त्यांचं असतं. खूप सुंदर शब्द जर तुमच्यापर्यंत पोहोचले तरच आत जातील. बरोबर आहे, ठीक आहे ना. तर काय प्रमाण होतं? ठाईचं. देवाला शोधू नका तुम्ही, शोधायचं नाही देवाला. देव तुमच्या जवळ येईल. ठाईचं बैसून जिथं आहात तिथं नामस्मरण करा. मी नेहमी सांगतो, मी कीर्तनाला गेलो होतो परळी वैजनाथला, आणि माझी सवय की कीर्तन झाल्यानंतर मग जेवण करायचं. मुंडीताई होत्या आमच्या, त्यांच्याकडे गेलो आम्ही जेवायला. मग जेवत असताना मग कीर्तन संपल्यावर त्या वहीत पाहू पाहू चपाती लाटायला, भाजी करायला. तर मी म्हणलं, ताई काय तुम्ही वहीत पाहून स्वयंपाक करता? तर त्याने सांगितलं की नाही महाराज, एक ज्ञानेश्वरीची ओळी मी वहीवर लिहिते आणि पूर्ण चपात्या लाटेपर्यंत ती ओळी वाचते. अशा मी 8,500 ओळ्या पाठ केल्या. आता तुम्ही किती पाठ केल्या सांगा, मी टाळी वाजवतो. तुम्ही स्वयंपाक करता का नाही? काय पाहता स्वयंपाक करताना? किती सोपं टाळी वाजवणं, खूप सुंदर म्हणणं. केल्याशिवाय तर काही नाही की नाही. स्वयंपाक केल्यावरच जेवायला भेटते हे तुम्हाला माहिती आहे. तसं भक्ती केल्यावरच परमात्मा भेटणार. नुसतं पाया पडून, बेलफूल वाहून, हळद कुंकू वाहून याच्यानं नाही देव भेटत. प्रॅक्टिकल आणि थिअरी आलं पाहिजे. एखाद्याला प्रॅक्टिकल येते पण थिअरी येत नाही, एखाद्याला थिअरी येते पण प्रॅक्टिकल, दोन्ही आलं पाहिजे महाराज. आणि संतांनी दोन्ही केलं म्हणून त्यांच्या देव उभा मागे पुढे
चला, तुम्ही काय पाहत स्वयंपाक करता? तुम्हाला विसरलं वाटलं का मी? सांगा, तुम्ही काय पाहत पाहत स्वयंपाक करता? हो, टीव्ही बाकडा ठेवता असा? आणि स्वयंपाक करेपर्यंत मी सांगतो तुम्ही 10,000 जप होते. भाजी, चपाती, भात, वरण हे सगळं स्वयंपाक होईपर्यंत. आणि असं नामस्मरण करून केलेला स्वयंपाक हा प्रसाद असतो रोज. फक्त काल्याच्या कीर्तनानंतर प्रसाद नसते, आपण रोज त्याला प्रसादाचं स्वरूप देऊ शकतो. आणि आज महाशिवरात्री संकल्प फक्त एका वर्षाचा करायचे की या महाशिवरात्रीपासून ते पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत मी असं नामस्मरण करत करत स्वयंपाक करेल. भले तुम्ही ओया पाठ करू नका, ज्ञानेश्वरीच्या ओया पाठ करू नका, गाथा पाठ करू नका, पण नामस्मरण करत करत केलेला स्वयंपाक हा प्रसाद असतो. आणि असा स्वयंपाक जर आपल्या घरातल्या लोकांनी खाल्ला ना महाराज, तर सगळे लोक सात्विक होतील. देवाला पाया पडायची गरज नाही. देवा, माझ्या घरी या माणसाला देवाबद्दलची आवड निर्माण होऊ दे. आपल्या हातात आहे सगळं, ठीक आहे. झाडत असताना फक्त भाव ठेवायचा, घर झाडताना भाव ठेवायचा की परमात्मा येणार आहे, ठेवायचा भाव. पर्वकाळ साधला पाहिजे आपण. आज महाशिवरात्री, आज जर तुम्ही संकल्प केला ना तर हा पूर्ण जाता असतो. तुकाराम महाराज म्हणतात, साधला हा पर्वकाळ, साधला हा पर्वकाळ, साधला हा पर्वकाळ, साधला हा पर्वकाळ, नामस्मरण केल्यामुळं अंतकरणातला असलेला मोळ जातो. आणि अंतकरणातला मोळ गेल्यानंतर तुकाराम महाराज जे मागतात त्याचा थोडं थांबा, मला बोलू द्या वाक्य पूर्ण. अंतकरणातला मोळ गेल्यानंतर मग शेवटच्या चरणात जे तुकाराम महाराज मागतात ना, ते कोणी मागू शकत नाही. अंतकरणातला मळ अगोदर गेला पाहिजे. आणि अंतकरणातला मळ कशामुळे जाते? नामस्मरणामुळे. नामस्मरण कधी केलं पाहिजे? पर्व काळावर. आज काय आहे? पर्व काळ आहे, महाशिवरात्री. आज झोपायचं नाही तर रात्रभर नामस्मरण करायचं. हा पर्व काळ आपल्याला साधायचा. तुकाराम महाराजांनी अशी पर्व काळ साधले, त्यांनीच सांगितलं साधला हा पर्व काळ. त्याच्यामुळे भगवान परमात्म्याला मागणी मागतात शेवटच्या चरणात. तुका
चरणामध्ये काय मागायचं ते सांगितलं नाही तुकाराम महाराजांनी. बघा उशीर लावला. काय मागणी आहे ती लवकर देवाला नाही सांगितले की नाही. असं का केलं आपण बघू. एकदा भजन करा. विठू कुमारी ज्या अर्थी 3 चरणामध्ये फक्त मागणी केली आणि शेवटच्या चरणामध्ये मागितलं. महाराज तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा. प्रेमच नाही राहिलं महाराज. सगळं आमच्याकडे एसी आहे, गाड्या आहेत, सुना नातू, पण तू काय राहिलं नाही. प्रेम नाही राहिलं सगळीकडे जगामध्येच. आणि आपल्यामध्ये प्रेम नसल्यामुळं परमात्म्याविषयीचे प्रेम नाही आपल्यामध्ये. आणि प्रेम नसेल तर परमात्मा काय नाही. ठीक आहे. देवाला तुम्ही 1,00,000 रुपये दिले काय, पण प्रेमानं देणं महत्वाचं. बघा प्रसाद देणाराही आनंदी पाहिजे आणि घेणाराही आनंदी पाहिजे. नाराज व्यक्तीनं जर प्रसाद दिला तर तो प्रसाद होत नाही महाराज. आनंदानं दिला पाहिजे. तू शोनी मज द्यावे, आनंदानं द्या. आहे आपल्या गुरुला मागतात की आनंदानं द्या. तसा देणाराही आनंदी पाहिजे आणि घेणाराही आनंदी पाहिजे महाराज. देणारा तर परमात्मा आहे आनंदी आणि घेणारे सुद्धा तुकाराम महाराज आनंदी. काय नाही महाराज, फक्त प्रेम नाही. आणि भगवान परमात्म्यावर प्रेम करता आलं की जगामध्ये सगळ्यावर प्रेम करू शकतो. पण सध्या आपण आईवर प्रेम करतो, बायकोवर प्रेम करतो, आपल्या कुटुंबावर प्रेम करतो. लिमिटेड आहे. ज्या दिवशी भगवान परमात्म्याचं दर्शन आपल्यामध्ये होते त्या दिवशी आपण या जगावर विश्वावर प्रेम करायचं शिकतो. आणि म्हणूनच ज्ञानोबा रायाला विश्व माऊली म्हणतो आपण. तुकाराम महाराजांना जगद्गुरु म्हणतो का, कारण त्यांनी जगावर प्रेम केलं महाराज. आणि हीच गोष्ट आपण आज महाशिवरात्रीच्या दिवशी नगरेश्वराकडे मागायची की आमच्या अंतःकरणामध्ये प्रेम जागृत होऊ दे. है की नाही. ज्ञानेश्वर आज महाशिवरात्री निमित्त ज्ञानेश भक्त हरिभक्त परायण महेश महाराज शेवाळकर यांनी आपल्याला कीर्तन सेवा दिलेली आहे. मागील 3 वर्षापासनं हे 4थं वर्ष आहे. महाराजांना केव्हाही फोन केला लगेच त्यांचा होकार असतो. महाराज आपल्या सेवेबद्दल मंदिरातर्फे मी आपले खूप खूप आभार मानतो. कीर्तनानंतर आरती होईल. आरतीनंतर भव्य दिव्य अशी श्री नगरेश्वराची पालखी निघणार आहे. आपण सर्वजण आरतीनंतर मागच्या हॉलमध्ये प्रसाद घ्यायचा आहे. प्रसाद घेऊन पालखीमध्ये सहभागी व्हायचा आहे आणि आनंद घ्यायचा आहे. तसेच उद्या सप्ताहाची सांगता आहे. त्यानिमित्त काल्याचे कीर्तन आहे. सकाळी 10:30 ते 12:30 कीर्तनकार आहेत हरिभक्त परायण माणिक महाराज शास्त्री.
तरी आपण उद्या काल्याचं कीर्तन झाल्यावर महाप्रसादाचा लाभ घ्यावा. सर्व भक्तांनी आता यावेळेस महाराजाचा प्रसाद रूपी सन्मान होईल. त्यानंतर आरती होईल. आरती झाल्यानंतर सर्वांनी प्रसाद घेऊन शोभायात्रेमध्ये सामील व्हायचं. धन्यवाद. ज्ञानदेव आषाढी
पंढरीचा संत पंढरीचा मागणे ते या संताशी निर्वी समजली कामणे आता महादेव हर हर महादेव